याच्यातला नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे पॉईंट आहे तो आहे ग्रीड सपोर्ट चार्जेस. आता पूर्वी आपल्याला बिलामध्ये काय व्हायचं की बँकिंग चार्जेस लावले जायचे किंवा बँक युनिट्सवरती आपल्याला साधारण 12% 7% असं LT आणि HT नुसार आपल्याला डिडक्शन होत होतं आणि त्यानुसार मग आपल्या बँकिंग चार्ज लागत होता त्यानुसार आपल्याला. पण आता बँकिंग चार्ज हटवला आहे, तो कॅन्सल करून त्या जागी ग्रीड सपोर्ट चार्जेस लावलेले आहेत. जसं आपलं मागच्या व्हिडिओमध्ये बोलणं झालं होतं की ग्रीड सपोर्ट चार्जेस आपल्याला लागणार आहेत. ते लागणार आहेत कशा पद्धतीनं, तर तुम्ही जेवढ्या किलोवॅटचं सोलर बसवलेलं आहे त्यानुसार जेवढे युनिट्स तुम्ही जनरेट कराल त्या युनिट्सवरती जनरेटेड युनिट्सवरती ते ग्रीड सपोर्ट चार्जेस लागणार आहेत. हे ग्रीड सपोर्ट चार्जेस लागणार आहेत ते 10 किलोवॅटच्या वरच्या सिस्टीमसाठी ॲप्लिकेबल असणार आहेत आणि ते ॲप्लिकेबल होणार आहेत 1 एप्रिल 2026 पासून. पण ते ॲप्लिकेबल कोणाला होणार आहेत, तर 1 जानेवारी 2020 सालापासून ज्या लोकांनी सोलर बसवलं त्या लोकांनासुद्धा, त्या क्लायंट्सलासुद्धा हे ग्रीड सपोर्ट चार्जेस द्यावे लागणार आहेत.